नमस्कार, महाराष्ट्र बुलेटिन मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। तर बघूया आजच्या मराठी बातम्या। बंगालच्या उपसागरामध्ये फेंगल चक्रीवादळ असल्यामुळे शहरात ढगाळ वातावरण आहे। काही ठिकाणी पाऊस पडला, त्यामुळे व्हायरल फीवरचा प्रादुर्भाव वाढला आहे। विशेषतः लहान मुलांमध्ये ताप, सर्दी, खोकला यासारखे आजार आढळत आहेत। लहान मुलांना तेलकट, आंबट व बाहेरचे पदार्थ खायला देऊ नये। मुलांना गरम पाणी द्यावे। लहान मुलांचे थंडीपासून संरक्षण करणे गरजेचे आहे, अशी काळजी घेणे आवश्यक आहे। तसेच काही लक्षणे आढळून आल्यास तातडीनं रुग्णालयात उपचार घ्यावे, असे आवाहन आरोग्य अधिकारी डॉक्टर मेघा जोगदंडे यांनी केले आहे। नमस्कार, मी डॉक्टर मेघा जोगदंड, मेडिकल ऑफिसर सिडको एनआर्ट कॉर्पोरेशन हॉस्पिटल। मी बालरोग तज्ञ आहे। सध्या आपण वातावरणातला बदल बघत आहोत। नोव्हेंबर डिसेंबर महिन्यात सुरू झालेला आहे। थंडीचं प्रचंड प्रमाण पण वाढलेलं आहे, पण मागच्या 2 ते 3 दिवसांमध्ये थोडं ढगाळ वातावरण, आज सकाळी थोडंसं पाऊस पण आलेला आहे। त्यामुळे असं जे वातावरण आहे ते व्हायरल फीवरला बऱ्यापैकी पोषक असतं। त्यामुळे रुग्णसंख्येत वाढ झालेली आहे। ताप, सर्दी, खोकला, लहान मुलांची संख्या पण रुग्णांची वाढलेली आहे, कारण हे लक्षणं त्यांच्यामध्ये दिसून येत आहेत। त्यामुळे हे वातावरण व्हायरल फीवरला एकदम पोषक आहे। तर कृपया सर्वांनी काळजी घ्यावी आहे नागरिकांनी। लहान मुलांना थंडीमध्ये, कारण सकाळ संध्याकाळी एकदम थंड वातावरण असतं आणि दिवसा जरा गरम होतं, कारण ढगाळ वातावरण झालेलं आहे। तर अशा वेळेला थंडीपासून संरक्षण करावं। थंड आंबट पदार्थ, तेलकट पदार्थ खायला देऊ नयेत, बाहेरचे पदार्थ खायला देऊ नयेत, ही काळजी सर्वांनी घ्यावी। आणि काही लक्षणं जाणवले तर व्हायरल फीवरचे, तर सरकारी किंवा जिथे वाटेल तिथे दाखवून घेणं, डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे। जास्त रुग्ण कोणत्या प्रकारचे आणि लक्षणं म्हणजे जास्त रुग्ण थोडंसं लहान वयोगटामध्ये जाणवत आहेत, लहान मुलांमध्ये। आणि सर्दी, खोकला, ताप, 1-2 आज जरा थोडंसं छातीमध्ये घरघर अशा प्रकारचे कफ झालेला आहे, म्हणजे आपण म्हणतो निमोनियाची सुरुवात किंवा ब्रॉन्कायटिस, असे रुग्ण सध्या आढळत आहेत। कल्याण पश्चिम मध्ये स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत सुशोभीकरण केलेल्या भगवा तलावाची सध्या बिकट अवस्था झाली आहे। तलाव परिसरात ठिकाठिकाणी कचऱ्याचे ढीग साचले आहेत। झाडांना पाणी न मिळाल्याने झाडे सुकत चाललेली आहे। नियमित मॉर्निंग वॉक साठी येणाऱ्या नागरिकांना दुर्गंधीमुळे नाकाला रुमाल लावून फिरावे लागत आहे। दररोज हजारो लोक तलावाजवळ येऊन स्वच्छ वातावरणाचा आनंद घेत असतात, पण सध्या स्थितीत त्यांना अस्वच्छता आणि बेवारस अवस्था सहन करावं लागत आहे। वारंवार पालिकेला तक्रार देऊन देखील अधिकारी लक्ष देत नसल्यानं अखेर आज संतप्त नागरिकांनी स्वतः हातात झाडू घेत पालिकेचा निषेध करत तलाव परिसराची सफाई केली। तसेच कचऱ्याचा ढीग भगवा तलावाच्या प्रवेशद्वारासमोर टाकून महापालिकेचा निषेध नोंदवला आहे। प्रकल्प अंतर्गत कोट्यावधीचा खर्च करूनही काळा तलावाची जी परिस्थिती आहे ती पूर्वीपेक्षाही अजून बेकार झालेली आहे। कारण की इथे सकाळी आम्ही येतो फिरायला, तर एक चांगला एक ऑक्सिजन वगैरे आम्हाला मिळावं ह्या हिशोबाने आम्ही येतो, पण इथे कुत्रे हागलेले असतात, कुत्रे फिरत असतात, एवढी दुर्गंधी असते, एवढा वास असतो की आम्हाला फिरायलाही हे होत नाही। आणि याच्या कंप्लेंट आणि वारंवार आम्ही कमिशनर मॅडम पण मागे येऊन गेले होते। नवीन ज्यावेळेस त्या आल्या होत्या त्यावेळेस त्यांना आम्ही प्रत्यक्ष दाखवलं पण होतं। ते बोलले की इथे कॉन्ट्रॅक्टर अपॉइंटमेंट झालेला नाही आणि त्याची अपॉइंटमेंट आम्ही लवकर करून लवकरात लवकर याचं साफसफाई करूया। हे बघा इथे तर त्यांनी बोलले आम्ही लवकरात लवकर कॉन्ट्रॅक्टर अपॉइंट करून याची साफसफाई करू, पण अजूनही काही झालेलं नाहीये। आठवड्यातनं कधीतरी एखादा झाडू मारला जातो, बाकी आहे तशीच परिस्थिती आहे। नुकत्याच झालेल्या महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीतील निकालावरून विरोधी पक्षांकडून ईव्हीएम मशीनवर संशय व्यक्त करण्यात येत आहे। बॅलेट पेपरवर मतदान घेण्याची मागणी राज्यातील अनेक राजकीय पक्ष करत असताना आज नांदेड जिल्हा काँग्रेस पक्षाच्या वतीनं शहरातील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर ईव्हीएम मशीनला विरोध करत स्वाक्षरी मोहीम राबवली आहे। प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आदरणीय नानाभाऊ पटोले साहेब यांच्या आदेशान्वये दिल्ली इथे अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आदरणीय खरगे साहेब, लोकसभेचे विरोधी पक्ष नेते आदरणीय राहुल गांधीजी, सोनिया गांधीजी, प्रियंका गांधीजी यांची दिल्ली इथे बैठक झाली। त्या बैठकीमध्ये महाराष्ट्राच्या झालेल्या विधानसभेच्या निर्णयासंदर्भात चर्चा झाली। त्या चर्चेअंतिम बऱ्याच लोकांच्या, सर्वसामान्य जनतेच्या, नागरिकाच्या, पक्षाच्या पदाधिकाऱ्याच्या, बऱ्याच लोकांच्या तक्रारी होत्या की महाराष्ट्रामध्ये ईव्हीएम घोटाळा मोठ्या प्रमाणात झाला आणि त्यामुळं या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये युतीची सरकार आली।
ठिकाणी होत आहे. हे सरकार लोकांचं सरकार नाहीये, हे ईव्हीएमचं सरकार आहे. म्हणून आज काँग्रेस पक्षाच्या वतीनं ईव्हीएमच्या विरोधामध्ये साक्षरता मोहिमेचा शुभारंभ या ठिकाणी करण्यात आलेला आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये लोकांचा ह्यांना प्रतिसाद भेटत आहे. आज जरी सरकार स्थापन होत असेल तरी आज लोकांमध्ये कुठेही उत्साह नाही आहे, पण आज काँग्रेस पक्षाच्या वतीनं जी मोहीम या ठिकाणी राबवण्यात येत आहे यांना चांगला प्रतिसाद जनतेमधून मिळत आहे. ह्याचाच अर्थ असा आहे की हे सरकार ईव्हीएमवर आलेलं आहे. त्यामुळं येणाऱ्या कालावधीमध्ये ईव्हीएम हटवून बॅलेट पेपरवरती मतदान झालं पाहिजे अशा पद्धतीची काँग्रेस पक्षाची मागणी आहे आणि त्या मागणीच्या दृष्टिकोनातून आम्ही पुढे जात आहोत. हे जे घोटाळा झालेला आहे विधानसभा इलेक्शनमध्ये, महाराष्ट्र राज्य असो किंवा इतर कोणत्याही राज्यामध्ये ईव्हीएममध्ये घोटाळा झालेला आहे. कालच संसदमध्ये आमचे नेते राहुलजी गांधी यांनी याबद्दल तिथे आंदोलन केले आणि महाराष्ट्रात नानाभाऊ पटोले यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक जिल्ह्यामध्ये या मोहीम राबवण्यात येत आहे. स्वाक्षरी मोहीम किंवा ईव्हीएम हटाव देश बचाव या नाऱ्यानं चालू आहे. बॉयलेट पेपर इथून पुढं जे इलेक्शन होऊ, जिल्हा परिषद असो महानगरपालिका असो, या बॉयलेट पेपरवर झाल्या पाहिजे. एक प्रश्न होता, ज्येष्ठ साहित्यिक व ज्ञानपीठ पुरस्कार विजेते डॉक्टर भालचंद्र नेमाडे यांना सांगलीच्या कुंडलमध्ये क्रांती अग्रणी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी जी.डी. बापू लाड यांच्या स्मरणार्थ हा पुरस्कार देण्यात येतो. अखिल भारतीय नाट्य संमेलनाचे अध्यक्ष व ज्येष्ठ दिग्दर्शक जब्बार पाटील यांच्या हस्ते हा पुरस्कार मोठ्या दिमाखात कुंडलमध्ये प्रदान करण्यात आला आहे. या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार अरुण लाड यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते. गेल्या 25 वर्षापासून क्रांती समूह आणि कुटुंबियांच्या वतीनं क्रांती अग्रणी जी.डी. बापू लाड यांच्या नावानं हा पुरस्कार देण्याची परंपरा सुरू आहे. यंदा हा पुरस्कार डॉक्टर भालचंद्र नेमाडे यांना जाहीर झाला होता. कुठल्या नाशिक तालुक्यात 42 त्यावेळी एक कॉम्रेड त्यांच्याबरोबर होते डांगे आणि त्यांच्यात त्यांनी प्रश्न असा विचारला की आपण कम्युनिस्ट आहोत, पण मी मराठा कम्युनिस्ट आणि तुम्ही ब्राह्मण कम्युनिस्ट असं भेद कशामुळे राहतो इतकं झाल्यावर आपल्या सगळ्या कॉम्रेड लोकांमध्येही आपल्याला असं म्हणतो ते ब्राह्मण कम्युनिस्ट मराठा असं कसं राहतो. तर त्यांनीच त्यांच्या आत्मचरित्रात आहे की थोडा वेळ ते गप्प बसल्याने म्हणाले याचं उत्तर काळच देईल म्हणजे याला काही उत्तर सापडेच ना, याला असं का म्हणतात. तर ही जाती रचना जी आजपर्यंत इतक्या खोल गेलेली आहे आपल्या, तर तिचं काय स्वरूप आहे, ती अशी निर्मूलन करणं शक्य आहे का, आणि नुसतं बोलून बकवास करून चालते का ती. किती लोकांनी बकवासी केल्या मला सांगा, पण मोडली का जात कोणाची. अगदी जातीवर लिहिणाऱ्या लोकांनी सुद्धा हे लिहिलं, पण त्यांच्या नंतर त्यांच्या जातीत मोठ्या प्रमाणावर जाती येत आहे. हे अगदी तुम्ही उदाहरणावरून सांगा. आता मी बोलत नाही कारण पोलीस प्रोटेक्शनमुळे ते बोलणं बरोबर नाही. तर थोडक्यात म्हणजे आज जरी तुम्ही पाहिलं तर नुसतं बोलणं आणि विचार न करणं हे आपलं कॉमन झालंय. की हे कशामुळे चालतं, आज जे काही राजकारण चाललंय जातीवर चाललंय सगळं, की त्याची जात त्याला, त्याच्या त्याला त्याला, हे इकडे इतके शिकेपी इतके, तर मग आपण मराठा बाजूला इकडे तिकडे शेड्यूल काढता. देवेंद्र फडणवीस तिसऱ्यांदा राज्याचे मुख्यमंत्री होत आहेत. शेतकऱ्यांना त्यांच्याकडून मोठ्या अपेक्षा आहेत. कापूस पिकाला चांगला भाव देण्यात यावा, तूर हरभरा पिकालाही भाव देऊन दिलासा देण्याची मागणी आहे. शेतकऱ्यांनी महायुतीवर विश्वास दाखवला, त्यामुळे आता राज्य सरकार शेतकऱ्यांचा विचार करेल अशी अपेक्षा आहे. राज्यासह यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी विविध प्रकारच्या समस्यांचा सामना करत आहे. मालाला भाव मिळत नसल्यानं लागवड खर्च निघत नाही. फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात राहणार कृषी मंत्री हे शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवणारा असावा, प्रक्रिया उद्योग सुरू करणाऱ्यावर भर देणारा असावा. रोजगार नसल्यानं बेरोजगार युवक निराश होत आहेत. उद्योगमंत्र्यांनी MIDC कशी सक्षम उभी राहते याच्याकडे लक्ष देऊन मोठे उद्योग आणण्यासाठी पुढाकार घ्यावा अशी मागणी शेतकरी युवक करत आहेत. आमच्या मुख्यमंत्र्यांकडून ह्या अपेक्षा आहे की कृषी मंत्री असा द्यावा त्यांनी की यवतमाळ प्रत्येक महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये जी शेतीचं उत्पादन आहे, शेतकऱ्याचा शेतमाल उत्पादित होतो त्या भागामध्ये त्यांनी दौरे करावे. कारण की त्यांनी जर दौरे केल्याशिवाय शेतकऱ्यांच्या समस्या तो जाणून घेणार नाही. मागे 1978-19 साली ND पाटील सहकार मंत्री झाले तर कापूसच्या समस्या काय, कापसाचे भाव काय, कुठे चोरी होते, कशा प्रकारचा बदल हवा. यवतमाळ जिल्हा हा कोरडवाहू शेतीचा जिल्हा आहे आणि इथे कापूस, तूर आणि सोयाबीन हे मुख्य पिकं आहे.
परंतु यवतमाळ जिल्ह्यामध्ये 1/3 जंगलाचा भाग असल्यामुळं आणि आजपर्यंत जंगली कायद्याच्या बाबतीत जो आजपर्यंतचे कायदे तोडके राहिलेले आहे, त्यामुळे यवतमाळ जिल्ह्यातल्या ज्या काही शेतकरी जीवन संपवत आहे त्यामध्ये मुख्य पूर्ण भारताचा सर्वात मोठा उद्योग जर तुम्ही म्हटलं तर हा कृषीच आहे. कृषीप्रधान देश म्हणून आपण ओळखतो. तर ज्यावेळेस महाराष्ट्रामध्ये कृषी मंत्री तुम्ही नेमाल तर कृषी मंत्र्यांना जे आहे ते विदर्भातील सिंचनाकडं सर्वात पहिले लक्ष दिलं पाहिजे. कारण का महाराष्ट्रामध्ये विदर्भातलं जे सिंचन आहे तर सिंचनाचा टक्केवारी 13 ते 14% आहे. सिंचन जर वाढेल तर शेतकरी जे आहे तर दर वर्षाला जे आहे तर एकच पीक घेतो निसर्गावर, तो शेतकरी 3-3, 4-4 पिकं घेऊ शकेल. म्हणून सर्वात पहिले शेतकऱ्यांच्या सिंचनाकडे जर कृषी मंत्र्यांना लक्ष दिलं. यवतमाळची सगळ्यात मोठी समस्या आहे चिबड जमिनी. त्याच्यामुळे यवतमाळ जिल्ह्यात चिबड जमिनी सुधारणा प्रकल्प राबवण्यात यावा. त्यासाठी भूमिगत निचरा पद्धती अवलंब करावी लागणार आहे. यवतमाळ जिल्ह्यात सिंचन निधी देऊ नये. कारण सिंचन प्रकल्पामुळे जे काही पाणी यवतमाळ जिल्ह्याच्या काळ्या मातीत दिलेलं आहे त्यामुळे जमिनी खराब होत आहेत. वेळ आल्यास निम्न पैनगंगा प्रकल्पही करू नये. येवला खरेदी विक्री संघांमध्ये NCCF मार्फत सोयाबीन खरेदी सुरू असून आतापर्यंत 550 शेतकऱ्यांनी सोयाबीन विक्रीसाठी ऑनलाईन नोंदणी केली आहे. 125 शेतकऱ्यांनी आपली सोयाबीन NCCF केंद्रामध्ये विक्री केली आहे. तर आतापर्यंत जवळपास 1025 क्विंटल सोयाबीन NCCF मार्फत शेतकऱ्यांकडून खरेदी करण्यात आली आहे. आपल्या येवला तालुका खरेदी विक्री संघाकडे शासनाचे आधारभूत किंमत योजनेअंतर्गत NCCF मार्फत मार्केटिंग फेडरेशन मुंबई यांच्या अंतर्गत हमी भावाने सोयाबीन खरेदी सुरू आहे. शासनाचा हमी भाव 4892 आहे. आमच्याकडे 550 शेतकऱ्यांची ऑनलाईन नोंदणी शेतकऱ्यांनी केलेली आहे आणि 125 लोकांनी त्यांचा शेतमाल आमच्याकडे घातलेला आहे. एकूण खरेदी क्विंटल आजपर्यंत 1025 झालेला आहे. तरी सर्व शेतकऱ्यांना आवाहन करण्यात की ज्यांचीही नोंदणी झालेली असेल त्यांना आमच्याकडून SMS दिला जाईल. त्या SMS बघितल्यानंतर त्यांनी त्या तारखेला त्यांचा शेतमाल सोयाबीन स्वच्छ वाळवून काळी कचरा विरहित संस्थेत शासनाच्या हमी भावाने विक्रीस आणावा असे सर्व शेतकऱ्यांना आवाहन करण्यात येत आहे. तर महाराष्ट्र बुलेटिन मध्ये सध्या एवढंच. पुन्हा भेटूया मराठी बातम्यांसह. बघत रहा महाराष्ट्र TV 24. नमस्कार. इस खबर के प्रायोजक है शिवशंकर आयुर्वेदिक क्लिनिक. अनुभवी डॉक्टर्स से सज्ज, सभी प्रकार के आयुर्वेदिक दवाइयाँ मिलने का एकमात्र स्थान. इनका पता शिवशंकर आयुर्वेदिक क्लिनिक, डॉक्टर मंगला केतकर हॉस्पिटल के सामने, महाजन मार्केट के पास, टेम्पल बाजार रोड, सीताबर्डी, नागपुर.